श्री स्वामी समर्थ. आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरापासून आपला स्वभाव काय आहे, अगदी थोडक्यात याची माहिती आज आपण इथे जाणून घेणार आहोत. त्यामध्ये तुमचा स्वभाव सुद्धा असाच आहे का, हे मला कमेंटद्वारे नक्कीच सांगू शकता. चला तर मग सुरू करूया. ए. ए या अक्षरापासून नाव सुरू होणारे लोक मेहनती आणि धाडसी असतात. कठीण प्रसंगाचाही ही मोठ्या धैर्याने सामना करतात. यांना आपल्या प्रेमाचा दिखावा करायला आवडत नाही, पण प्रेम आणि नाती जपणं त्यांना योग्य प्रकारे जमतं. लपवाछपवी करून बोलणं यांना आवडत नाही. थेट आणि सरळ बोलल्यास कोणत्याही कठीण प्रसंगाचा हे सामना करू शकतात. मात्र यांना कोणत्याही कारणांवरून लगेचच राग येतो. पुढील अक्षर आहे बी. बी अक्षरापासून नाव सुरू होणारी व्यक्ती संकुचित स्वभावाच्या असतात, पण आयुष्यात नेहमी नवीन मार्गाचा शोध घेणं यांना खूप आवडतं. यांचे आयुष्य काहीसे रहस्यमय असतं. अशा व्यक्ती फार कमी लोकांशी मैत्री करतात. प्रेमाच्या बाबतीत यांच्या पदरी कधी-कधी निराशाच पडते. पुढील अक्षर आहे सी. नावात सी अद्याक्षर असलेल्या व्यक्ती खूप यशस्वी असतात. दुसऱ्यांची सुखदुःखे ते समजून घेतात. ते स्वभावाने भावनिक असतात. पुढील अक्षर आहे डी. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. काहीसा असाच प्रकार यांच्या स्वभावात आपल्याला इथे पाहायला मिळतो. या व्यक्ती कोणतेही काम या व्यक्ती मन लावून करतात. प्रेमाच्या बाबतीत ते काहीसे जिद्दी असतात. या लोकांना मित्रांना पार्टी द्यायला आवडते. पुढील अक्षर आहे ई. ई अक्षरापासून नाव सुरू होणारे फटकळ स्वभावाचे असतात, पण यांच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे घडत असतात. यांचे मन चंचल असल्यामुळे प्रेमाच्या बाबतीत ते फार यशस्वी होत नाही. पुढील अक्षर आहे एफ. या व्यक्ती जबाबदार स्वभावाच्या असतात. त्यांना एकटं राहायला आवडत असून ते खूप भावनिक असतात. यांचा आत्मविश्वास अगदी दांगडा असतो. तसंच आपल्या जोडीदाराला हे भरभरून प्रेम देतात. पुढील अक्षर आहे जी. या व्यक्ती निर्मळ स्वभावाच्या असून दुसऱ्यांना मदत करण्यास ते नेहमी तत्पर असतात. प्रेमाच्या बाबतीतही या व्यक्ती अगदी हळव्या असतात. पुढील अक्षर आहे एच. या व्यक्ती हसतमुख स्वभावाच्या असून त्यांचं मन निर्मळ असतं. यांना ऐशोआरामात जीवन जगायला आवडतं. प्रेमाच्या बाबतीतही ते काहीसे वेडे असतात. पुढील अक्षर आहे आय. या अक्षरांचे लोक कलाकार प्रकारचे असतात. यामुळे ते नेहमी जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे आकर्षित सुद्धा करतात. प्रेमाच्या बाबतीत हे काही फार विशेष नाहीत. तसंच पुढील अक्षर आहे जे. या व्यक्ती चंचल स्वभावाच्या असतात. सर्व गुणसंपन्न अशा या व्यक्ती दिसायलाही सुंदर असतात. शिक्षणात हे थोडेसे मागे असले तरी जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात ते कमी पडत नाहीत. आपल्या जोडीदाराची साथ ते कधीही सोडत नाहीत. पुढील अक्षर आहे के. या व्यक्ती परफेक्टनिस्ट तसेच रोमॅन्टिक सुद्धा असतात, पण काहीशा स्वार्थी सुद्धा असतात. ते आधी स्वतःचा आणि नंतर जगाचा विचार करतात. पुढील अक्षर आहे एल. एल अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती खूप उत्साही असतात. सगळ्यांसह ते प्रेमाने वागतात. आपल्याच कल्पना विश्वात रमण्यात आणि कुटुंबासह राहायला त्यांना खूप आवडतं. पुढील अक्षर आहे एम. या व्यक्ती नेहमी मन मारून जगत असतात. यामुळे कधीकधी त्यांच्या जवळच्या व्यक्तींना याचा त्रास सहन करावा लागतो. तसेच त्यांनाही याचा खूप प्रमाणात त्रास होत असतो. पुढील अक्षर आहे एन. या व्यक्ती ओपन माइंडेड परंतु तितकेच महत्त्वाकांक्षीही असतात. नातेसंबंध ते योग्य प्रकारे जपतात. पुढील अक्षर आहे ओ. या व्यक्ती काही बोलून दाखवण्यापेक्षा कृतीतून करून दाखवतात. प्रेमाच्या बाबतीतही या व्यक्ती प्रामाणिक असतात. पुढील अक्षर आहे पी. पी या अक्षराने नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती कायम तणावामध्येच असतात. तसंच आपल्या जवळच्या व्यक्तींची सोबत ते कधीही सोडत नाहीत. पुढील अक्षर आहे क्यू. या व्यक्ती फारशा महत्त्वाकांक्षी नसतात, पण त्यांचे नशीब त्यांना नेहमीच साथ देते. त्यामुळे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या व्यक्ती क्रिएटिव्हिटी असतात. आता पुढील अक्षर आहे आर. या व्यक्तींना आव्हानाचा सामना करायला आवडतो. त्यात ते यशस्वी सुद्धा होतात. या व्यक्ती दुसऱ्याला टिंगलटवाळी करण्यात पटाईत असतात. मात्र यांची टिंगलटवाळी केलेली यांना आवडत नाही. पुढील अक्षर आहे एस. एस नावाच्या व्यक्ती खूप मेहनती पण थोडेसे बोलबच्चन असतात.
मात्र ते मनाने चांगले असतात. प्रेमाच्या बाबतीत हे लोक लाजाळू असले तरी तितकेच गंभीर सुद्धा असतात. हे लोक मनमिळावू व दुसऱ्यांना मदत करणारे असतात. पुढील अक्षर आहे टी. टी अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती उत्साही तसंच आनंदी स्वभावाच्या असतात. पैसा खर्च करताना हे बराच मागचा पुढचा विचार सुद्धा करतात. यांच्या हातातून पैसा लवकर सुटत नाहीत. हे लोक विनाकारण सुट्टी सुद्धा काढत नाहीत. आपल्या मनातील गोष्ट लवकर कोणाला सांगत सुद्धा नाही आणि शेअर आणि बोलत सुद्धा नाही. आता पुढील अक्षर आहे यू. एखाद्याचे मन कसं जिंकायचं याची कसब या नावाच्या व्यक्तींना भरपूर प्रमाणात जमते. याचे कोणतेही काम बिघडल्याशिवाय पूर्ण होत नाही. प्रत्येक कामामध्ये या लोकांना अडचणी येतात. पुढील अक्षर आहे व्ही. या नावाच्या व्यक्तींचा स्वभाव मनमोकळा असला तरी कोणाच्याही बंधनाखाली राहून काम करायला यांना आवडत नाही. हे कधीही आपले प्रेम व्यक्त करत नाही. मैत्री यांच्याकडून शिकावी. हे लोक मैत्रीसाठी काहीही करायला तयार असतात. पुढील अक्षर आहे डब्ल्यू. या अक्षराने नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती संकुचित वृत्तीच्या असतात. त्यांचा इगो खूप मोठा असल्याने नातेसंबंधांमध्ये दुरावा तसेच तणावही निर्माण करतात. प्रेमाच्या बाबतीत कोणताही दिखाऊ करण्याचा यांना आवडत नाही. त्यांचा स्वभावच तसा नाही. पुढील अक्षर आहे एक्स. एक्स अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती थोड्या विक्षिप्त स्वभावाच्या असतात. प्रेमाच्या बाबतीत हे काहीसे मागेच असतात. पुढील अक्षर आहे वाय. या अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती राजेशाही स्वभावाच्या असतात. बघता क्षणी ते समोरच्या व्यक्तीचा स्वभाव सांगतात. मात्र यांना जास्त बोलायला आवडत नाही. प्रेमात आपल्या साथीदाराबद्दल अनेक गोष्टी ते विसरतात सुद्धा. शेवटचं अक्षर आहे झेड. या अक्षरांच्या व्यक्ती मनमिळू स्वभावाच्या असून यांचं राहणीमान साधे असते. आपल्या प्रेमापुढे हे कोणालाही कोणत्याही गोष्टीला जास्त महत्त्व देत नाहीत. तर हे होतं आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरापासून तुमचा स्वभाव. तुमचा स्वभाव सुद्धा असाच आहे का? नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा माहितींसह, राशी भविष्यासह आणि वेगवेगळ्या उपायांसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.